जरा हसा, थोडा हसा आणि इकडे बघा. हो सर, तुम्ही जाऊ की नितीन सर? नाही, ठीक आहे. शाळेचं नाव आहे. या कोण येणार आता शाळेत? एक मिनिट. जरा पुढे या, येऊ या. का नाही? थांबा थांबा. ही जीवनसत्वाची कमतरता भासते ती पूर्ण होते हो का? आता ही गरज नाही ना. आता गरज आहे का तिची? कायमस्वरूपीच गरज आहे त्याची. शेवट लागते. किती जास्त बोलायला ना पण आता. अच्छा ते पुढे झालं हे खाणं तेवढा वेळ म्हणजे चला, फास्ट फास्ट फास्ट. 35 वर्षाची म्हणत प्रत्येकाचा आनंद राहतो. प्रकाश गायकवाडचं फोटो आपली जरा जोरीच मारा की. सगळे शिक्षित प्रकार शाळेत काय उशीर झाला पाटील सरांची सगळी आवड उशीर कसं करतो. फक्त तुम्ही समोर बघा. पाठी मागली दिसणार झाली तुम्ही पुढे या. त्याच्या माझ्याकडे बघा सेंटर. तसंच थांबा. आहे तो दीप प्रज्वलन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. विषमतेचा अंधार दूर सारण्या, विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटवूया, करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया, करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. सर्व मान्यवर गुरुजन यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. दीप पेटता पसरती प्रकाश, दीप पेटता पसरती प्रकाश. आजचा दिन आहे खास, आजचा दिन आहे खास. दीप प्रज्वलन जे आहे ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व आजचा हा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे जवळपास 36 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र आलेल्या सर्व 1989 त्यांच्या विद्यार्थ्यांचा. परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे, आजचा आपल्या बरोबर आपल्या बेंचवर बसणारे काही आपले वर्गमित्र या ठिकाणी उपस्थित नाहीत, ते हे पाहू शकत नाही आणि आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही. असे काही गुरुजन व काही आपले वर्गमित्र ज्यांना आपण या दैनंदिन जीवनाच्या दगदगती कालावधीमध्ये विसरले. यामध्ये कैलासवासी सन्माननीय पीजी मुळे, कैलासवासी एम.डी. मुळे सर, कैलासवासी जी.आर. पवार सर, कैलासवासी आर.एम. बिरादार सर, कैलासवासी एल.डी. हर्षकर, कैलासवासी बी.जी. आणखी तुम्हाला काय तुमच्या आयुष्यात शिक्षणाबद्दल काय वाटतं शिक्षक आम्ही तर त्या प्रक्रिया पूर्ण करून टाकतो. तुम्हाला काय अनुभव आला की आम्हाला ते काय गुरुदक्षिणा
या प्रकारची दुर्दक्षिणाच आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट. आणि काय शेवटी एकमेकाला प्रेरित होत नाही आयुष्य फार सुद्धा कसं विचार करतो आम्ही काल परवाच लागलो होतो आणि ते भेटायला म्हणून 7 वर्ष कधी गेली काय करायच त्याचाच अनुभव आहे. जयराम रामवाडी शालेय समितीचे सन्मान्य अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे गुरुजन सन्माननीय पाटील सर, सन्माननीय सुभाषराव पवार सर, सन्माननीय एच.एम. पवार सर, सन्माननीय गुरुजन मोरे सर, या जयराम रामवाडीचे मुख्याध्यापक, मागच्या बाकावरचा विद्यार्थी, समोरच्या बाकावरचे आमचे संदीप आणि भारत शिक्षण संस्थेची उभारणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये ते शिक्षणरूपी वटवृक्ष उभं करण्याचं काम भारत शिक्षण संस्थेने केलेलं आपल्याला दिसलं. आणि या भारत शिक्षण संस्थेच्या माध्यमातूनच जयराम विद्यालय नारंगवाडी ही शाखा चालवली जाते. भारत विद्यालय उमरगा असेल, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा असेल, अशा विविध शाखा भारत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जातात. आणि मग या शिक्षण संस्थेचा जो काही हेतू होता, भारत शिक्षण संस्थेच्या या उदात्त हेतूने प्रेरित होऊन या नगरीचे सन्माननीय शेषरावजी पवार तात्यासाहेब यांनी ही मोलाची योगदान या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतो. मित्रो, माझ्यासमोर भरपूर अशा स्वरूपाचा वैचारिक कोणते विषय मांडावे, काय मांडावे या संदर्भात थोडासा गोंधळ झालेला आहे. कारण आपण इतक्या वर्षानंतर, 36 वर्षानंतर आपण एकत्र भेटतो आहोत. तसा मी आणि संजय एकत्र एकाच शाखेमध्ये हे भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मागणी येथे सेवेत कार्यरत असल्यामुळे आम्ही दररोज 4च्या नंतर फेरफटका मारतो. आणि त्यावेळेस आम्ही एकेका वर्गमित्राची, अरे आधी अरविंद तर बरेच दिवस जरा भेट नाही, सोपान काय करतो आहे, जे अशी चर्चा आमची निघते. आणि मग एके दिवशी लागलीच संजयने उद्धव पवारला फोन लावला आणि काय करतो तो, का नाही, चर्चा झाली. आणि मग त्यांनी शेताकडे एक कार्यक्रम ठेवलेला होता, त्याला मी उपस्थित राहू शकलो नाही. परंतु मग नंतरच्या काळामध्ये पुन्हा थोडासा कालावधी गेल्यानंतर एकत्र सर्वजण आले पाहिजे, भेटीगाठी वाढल्या पाहिजे, स्नेह वाढला पाहिजे, म्हणजे एक आपुलकीच्या नात्याने आपण एकत्र आलं पाहिजे हा विचार मनामध्ये आला. आणि मग इकडे लातूरकडे संजयचे दौरे वाढल्यामुळे ते नारंगवाडीला थांबवून नितीनला बोलून नितीन आणि संजय बिरादार यांनी हे सर्व आजचं जे प्रोग्राम आहे ते आयोजित केलेलं आहे. आणि हे सर्व श्रेय त्या दोघांना जातं. त्यांनी खूप मोठा परिश्रम यासाठी घेतलेला आहे. आम्ही मोरे सरांच्या कडक शिस्तीमध्ये वाढलेले आहोत. मोरे सरांची गणित शिकवण्याची पद्धत आणि त्याचे स्टेप खूप आमच्या लक्षामध्ये आणखी देखील आहे. आणि म्हणून मोरे सर आम्हाला समोर दिसले, एक आदरयुक्त भीती आमच्या मनामध्ये सातत्याने निर्माण होत असेल. पाटील सर इंग्लिश शिकवायचे, त्याचबरोबर एच.एम. सर हिंदी शिकवायचे. म्हणजे या सरांच्या आणि गुरुजनांच्या सहवासात वाढल्यामुळे ज्या काही आठवणी साठवून ठेवलेल्या होत्या, आपल्या शिक्षकाबद्दलच्या ज्या काही आठवणी, विद्यार्थ्याबद्दलच्या, आपल्या वर्गमित्राबद्दलच्या आठवणी आदरणीय सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडल्या. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये
काही आपलेच वर्गमित्र आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. खरं पाहता आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या शाळेतून असे विद्यार्थी गटाध्यापक पदावर, पोलीस निरीक्षक पदावर, म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये नावलौकिक करणारे असे विद्यार्थी आमच्या परिसरातून घडलेले आहेत. त्या गोष्टीचा आम्हालाही अभिमान वाटतो. विमान म्हणजे पुढील 2 दिवशी व तसेच ते आपले गुरुवर्य मोरे पाटील सर आणि पवार सर, तसेच आजच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय सर. आता घटना सांगायच्या, आठवणी सांगायच्या तर भरपूर आहेत. आता मला बोलावं करण्याची आपलं सुटलं का सुटलं मुले मुली समोर इतकं भीती की मित्र महादेव घंटे एवढा मोठ्या खेळत असणार. गुरुजी तिकडे दिसले, फक्त गुरुजीची टोपी दिसणार 5:30ला कुठं गावाकडे जाण्यासाठी चिंचोलीला. सर आले म्हणलं की समज का आज बघितली गोष्ट आपल्याला आहे. त्याच्यामुळे जी भीतीचं वातावरण तसं आज माझ्या मनात किंवा इतरांच्या मनात गुरुवर्यासाठी जी भीती आहे ती आज सत्यस्थितीला भीती आहे. आणि हिंदीचे त्यांचे काय वाक्य ते आज पण माझ्या हिंदीला आहेत. आज पण काय एक कविता होती दहावीला होती का 9वीला होती कविता. अरे आदमी क्या आदमी क्या सोने का पंख लगाय. खरंय सर, माणसाच्या अंगाला सोन्याचं पंख कुठे लागतं. मग हे अंगावर आपण घालतो इतका बोज आहे हे आहे. त्यावेळेस सांगितले सोन्याचं पंख लागलंय का ती का लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही एक उदाहरण घ्या, आपण ज्यावेळेस बाथरूममध्ये आंघोळ करतो त्यावेळेस गाणं म्हणतो, अक्षरशः गाणं म्हणतो किंवा माइंड फ्रेश असते किंवा एकदम फ्रेश असतो का तर त्यावेळेस सांगितलं की वा म्हणजे बोज आपण म्हणतो मला कशाचा आहे काही त्या बोजापासून पूर्ण येतात मन फ्रेश ठेवायचं. आणि मुले आपल्याला भरपूर मार्गदर्शन भेटलेलं आहे. तसेच पाटील सरांनी भरपूर इंग्लिशसाठी प्रयत्न करून एवढे आपल्याला घडवलं आहे. सर्व गुरुवर्यांचं मी मनापासून आभार मानतो. तसे थोडी एकच माझी जनजागृती सांगतो. माझा आलेले अनुभव आणि आपण राहायचं. दररोजच्या घटना घडतात, चोऱ्या झाल्या फक्त चोऱ्या झाल्या म्हणलं की काय फुटत असते कपाट. फक्त कपाट फुटते सर, फक्त कपाट फुटते. कपाट फुटलं एवढे जागे गेले, एवढे पैसे गेले, तेवढे अनुभव थोडं टाकलेलं असते कपाटाचं सामान घेऊन गेलं. आज तारखेला आता मी जाऊन ठमाच्या वगैरे विचार तुझे साहित्य कुठे आहे. मी आहे मला माहित आहे पण मग थोडंच माहित आहे ते असं होणार नाही. त्याच्यासाठी ज्या ठिकाणी काय आपल्याच माहिती वस्तू आपल्याच माहिती अशा ठिकाणी सुरक्षित ठेवलं तर त्याला धोका होणार नाही. होते आता मोबाईलचं उदाहरण, मी बाजारात चाललो तर मोबाईल खाली कशा होते. ज्या माणसाला घटना करायची फक्त आपला कुठं असते बाजार माळवळ घेणं. पण लेखा परीक्षक पदावर असणारे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा धाराशिव या ठिकाणी कार्यरत असणारे आपलेच वर्गमित्र असणारे नितीन सुधाकरराव कुलकर्णी हे आपलं मनोगत स्वागत करतो. मी आज बोलायला उभा आहे तो म्हणजे माझे विद्यार्थी म्हणून. मी 10वी इंग्रजी विषयात पाटील सरांना खूप प्रयत्न करून पण 10वीमध्ये नापास झालो होतो. पुढे मी 11वी झाली, 12वी झाली, ITI केलो, ग्रॅज्युएशन झाले, GDCI केलो, GDC केलो, त्याच्यानंतर LDC केलो आणि आता मी प्रमाणित लेखा परीक्षक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव येथे कार्यरत आहे. काहींचे चेहरे रोज भेटतात, काही खूप दिवसांनी, पण आज सगळे एकत्र, आज आपण सगळे एकत्र जमलोय यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. चेहरे बदलले, पोट वाढली, पण थोड्या सेम आहे हे बघून बरं वाटतं. शेवटी मला एकतर भाषण करता येत नाही. मी 10वी पर्यंत असताना पण मी कधी भाषण केलं नाही.
कारण मला भाषण करताना माझे पाय थरथर कापतात, त्यामुळे मी भाषण करायला जातच नव्हतो. पण आज संजय बिराजदार म्हणाले की आता इतक्या वर्षानंतर काही काळाला बदल झाला असेल, त्याच्यामुळे त्यांनी म्हणल्यामुळं मी भाषण करायला उभा राहिलो. पण मला स्वतःहून काही बोलता येत नाही, म्हणून मी म्हणलो आपण लिहून घ्यावं, लिहून घेऊन आम्हाला भाषण करता यावं, यासाठी मी इथून टाकलो. कारण गुरुजींच्या समोर, आदरणीय गुरुजींच्या समोर जर आपण जे बोलायचं तर फार अवघड असतं. त्याच्यामुळं आपण शेवटी एकच सांगेन, आपण शिकलो, इथे मोठे झालो, पण आपली ओळख हीच आहे की आपण जयरामेकरे नारायणवाडीचे विद्यार्थी आहोत. या मातीचे ऋण मंचावर उपस्थित स्नेह मेळाव्यानिमित्त बोलायचं म्हणून ठरवलं. त्या स्नेह मेळाव्याची मुहूर्तमेढ रचली गेली संजय बिराजदार यांच्या शेतात आज 1 वर्षापूर्वी. अरविंद पवारच्या वाढदिवसा दिवशी आम्ही 8 जण जमलो. प्रयत्न सगळ्यांना जमवायचा होता, पण फक्त 8 जण जमलो. 8 जण जमल्यानंतर ह्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ 1 वर्षापूर्वी रोवली आणि या कार्यक्रमाला सगळ्यात आतापर्यंत सक्सेस देणारे संजय बिराजदार, संजय मुळे, नितीन कुलकर्णी आणि इथे हे जे काही प्रॉपरला लोक होती. आम्ही येऊन यांना भेटणं किंवा हे करणं शक्यच नव्हतं इथं. आम्ही फक्त यांना मेसेज करायचो, करताय का, कधी कार्यक्रम करताय, ठेवताय का, एकत्र बोलवताय का सगळ्यांना, आम्ही एवढंच बोलायचो. पण या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी झटून सगळ्यांचे नंबर काढून सगळ्यांना एकत्र आणण्याचा जो एक प्रयत्न केला तो स्तुती आहे. स्तुती करतो आणि त्यांना एकदा धन्यवाद देतो. अहो आपली बॅच 90ची आहे, 90. तुला एक असं तर थोडासा मराठी करतो. रिलायबल म्हणता येत नाही का, आपण कॉन्व्हिन्स नाही आहे. त्यावेळेस ती खंत वाटते आपल्याला, अरे गुरुजी त्यावेळेस सांगत होते, पाटील सर हातावर मारले, पण हा शब्द आपल्याला आज येतोय का, त्यांनी घडवलं आपल्याला. त्या शब्दांना त्यांनी 2-2दा उच्चार करून घेतला आपल्याकडून, म्हणून आज आपण सगळ्यांच्या समोर बोलू शकतोय. मला घडवणाऱ्या सर्व गुरुजनांचे धन्यवाद करतो आणि 36 वर्षानंतर भेटलेल्या सर्व मित्रांचं मी स्वागत करतो. आयुष्य क्षणभंगूर आहे, भेटत राहा, बोलत राहा, वरचेवर फोन करत जा. कुणाला काही अडचण असेल तर फोन करा, बोलल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, बोलत जा. आता ग्रुप झालेला आहे आपला बऱ्यापैकी, कुणालाही काय अडचण असेल तर लगेच मेसेज करा आणि एकमेकाला बोलत राहा. एक तू मित्र कर सूर्यासारखा, त्या पद्धतीने आपण राहू. मित्र हा वल्यामध्ये गारव्यासारखा असतो, त्या पद्धतीने आपण मैत्री निर्माण करू, मैत्रिणींचे पण आपण हे करू. सगळ्यांनी असं मिळून एकत्र भेटत येत जाऊ. दर 2 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी असा कुठेतरी एखादा छोटा कार्यक्रम अरेंज करू आपण आणि एकत्र भेटत राहू. कारण आयुष्य क्षणभंगूर आहे, भेटत राहू, भेटत राहू, भेटत राहू. धन्यवाद. त्या गोष्टी आपण कुणाला सांगू शकत नाही, त्या गोष्टी आपण मित्रांना सांगू शकतो. आणि अशी मैत्री 36 वर्षानंतर एकत्रित झालेली आहे, ती चिरकाल त्याच्यावेळी ही शुभेच्छा देतो. यानंतर छाया त्र्यंबकराव भराताई उर्फ गुरुजीचा नवनाथ बिराजदार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करावं. वर्ग मित्र मैत्रिणी यांची आपोआप आठवण येते. अभ्यास करता करता व शिक्षण घेता घेता कधी आमची 10वी पास होऊन शाळेचा निरोप घेतला हे कळलेच नाही. आमच्या सर्वांची आता लग्न झालेली आहे. आमच्यापैकी बऱ्याच जणींच्या मुलांचे लग्न होऊन आम्हाला आजी होण्याचा माने मिळाला आहे. परंतु एवढी वर्ष जाऊन काही ठराविक मैत्रिणींचीच खुशाली कळत असते. काही जणांची तर आज 36 वर्ष झाले तरी गाठीभेटी झालेल्या नाही. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण आलेले वर्गातील मित्रमैत्रिणी यांच्या गाठीभेटी होऊन एक नवीन उजाळा बालवयातील झालेल्या जीवनातील प्रसंगांना उजाळा मिळाला आणि त्यांच्यासारखा आनंद कोणताही असू शकतो असा मला आनंद व्यक्त करता येत नाही, तरी पण मी थोडं आनंद व्यक्त करते. कार्यक्रम आयोजन करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. सर्वप्रथम मी माझी व माझ्या परिवाराची ओळख करून देते.
आता इथलं नाव सांगते मी, छायात्रंबकराव पवार. माझे तिकडचे जे नाव आहे सौ निवेदिता नवनाथ गिराजदार. अनुभव अजूनही आहे आणि ती माझी शाळा आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या शाळेने आम्हाला बरेच काही देऊन दिले, शिक्षण दिले, योग्य संस्कार दिले, जीवन कसे जगायचे याचेही सवय दिले. आणि त्यावेळेसच्या गुरुजनांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करीत आहोत. जीवन मोरे जावे लागते, त्यासाठी मला माझे आई वडील, बंधू, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आणि मार्गदर्शनही मिळाले. त्यांचे मी मीनाताई सूर्यमान पवार उर्फ मीनाक्षी विलास जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. 1989 ते 2026ला सर्वजण मुलांची भेट झाली, त्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो. इंग्रजी शिकवत असताना पाटील सरांनी मारलेली व खूप मला म्हणजे चूल आणि मुली इतकंच करतीस का मुलगी, तू मीना असंच तू शिकत गेलीस, असं हे शब्द म्हणल्याने मला अजूनपर्यंत आठवत आहे. व मोरे सरांनी पण मला खूप केले, गणिताबद्दल मार्गदर्शन केले, पण आम्ही काही चालू शिकलो नाही. पुढं चूल आणि खूप आनंद आहे आणि भावनिक क्षण आहे. खरं आता एवढे मित्रमैत्रिणी एका ठिकाणी यायचं हे लई अनमोल स्थान आहे. हे स्थान भेटण्यासाठी ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन पण केले आहे त्यांचे पण मी खूप आभार मानते. खरं पाहता त्या क्लासमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस पाटीलची आम्हाला शिकवण्यासाठी होत होते, वाटत होतं की असंच का, खूप आनंद वाटत होता की आज आपण खरंच आधी सारखं शिक्षण घेत आहोत असं वाटत होतं. म्हणून मी या सर्व आयोजकांना, माझ्या मित्रांना, मित्रमैत्रिणींना खूप धन्यवाद देते, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम एवढा मला काय जास्त येत नाही आणि मला फक्त एवढी आपण सगळ्याच्या वाया बघून कळा. शेषराव पवार उर्फ सुप्रियाताई प्रभू सोनवणे. आपण काय बोलू शकणार नाही एवढे सगळ्यांच्या पुढे. ते ज्या आठवणी आहेत त्या थोड्याशा आणि कठोर काही गोड असं स्वरूपाचं आहे. मी ज्यावेळेस 8वीमध्ये त्यामध्ये प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर परिस्थिती खूप बिकट होती आणि तसं पाहिलं तर नारंबाळी माझा होता आणि नारंबाळी आग्रह असल्यामुळे मी आग्रहीच शिकायला होतो. 1ली ते 4थी मी 7वीला होतो आणि वर्गामध्ये फुल वर्ग होता, 60-62 विद्यार्थी होते, मुली होत्या. त्याने सरांनी 7वीमध्ये EBCD कोणाला येते का त्याचे ट्रायल घेतले आणि त्यामध्ये मुलांमधून 1-2 जण आम्ही थांबलो, बाकी सर्व वर्ग खाली झाला. म्हणजे जरी मी जनावरं लागले तरी शिक्षणाबद्दल माझ्या मनामध्ये आस्था होती आणि ते अण्णाभाऊसाठी 1.5 दिवस शाळा शिकून साहित्य रत्न झाले. आणि मग आपण तरी पाठीवर गिरवायला का हरकत आहे, परिस्थिती प्रतिकूल असली तरी आम्ही त्याच्यावर मात केला. पुढे मग 8वीला इथे प्रवेश घेतला, परीक्षा पास केली दहावीची, पुन्हा मग मागे नाही केली. पुढे कुठेच थांबलो नाही, तिथून जिद्दीने कसं थोडं सरकलो. ते मग मी BA 11वी-12वी BA भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये आणि मग तिथून PG करण्यासाठी, MA करण्यासाठी विद्यापीठात जावं असं वाटायला लागलं, पण पुन्हा खर्च झेपेल की नाही म्हणून मग मी दयानंद महाविद्यालय नागपूरला MA मराठीसाठी प्रवेश घेतला. त्यावेळेस मग तिथून जे मुलं आमच्या गावातले काही गेलेले होते
MA आर्टवर्क सुरू झालेली होती. ते पुन्हा बापाला म्हणायला लागले माझ्या, अरे कशाला पाठवलं तिथे, हे बघा हे पोरं वापस आलेले आहेत, पेटी घेऊन तुझं पोरं आल्याचं वापस येईल. म्हणजे त्याला म्हणायचं होती कॉपी प्रकरण. पण 10वीच्या नंतर एका शब्दाचीही चिठ्ठी आपण केली नाही आणि त्याचा फार मोठा गर्व आणि अभिमान मला आहे. आणि म्हणून मग मी तिथे फर्स्ट क्लासने पास झालो, MA पास झालो. तिथे गळेगावकर सर आणि गळेगावकर मॅडम दोन पती-पत्नी होते. त्यांनी चांगलं सहकार्य मला केलं. मी पास झाल्यानंतर एके दिवशी असं झालं की आमचे वर्गमित्र चर्चा करायला लागले की नेट सेट झालं पाहिजे आणि नेट सेटची परीक्षा दिलं तरच तुम्ही प्रोफेसर व्हाल, प्राध्यापक व्हाल, लेक्चर व्हाल, अशी एक आठ होती. नाही तर मग MPhil असेल, PhD असेल, हे नंतर चालत आहे. पण मध्ये दरम्यानच्या काळामध्ये नेट सेट होणं बंधनकारक केलेलं होतं. आणि मग आम्ही नेट सेटच्या परीक्षेचा नेटच्या परीक्षेचा फॉर्म भरला. फॉर्म भरायला आज 1,500 रुपये फीस आहे. 50 रुपये माझ्याकडे नव्हते. आमचे चुलते ते नुकतेच प्राध्यापक झाले जुनियर कॉलेजला, ते ठाण्यामध्ये. त्यांनी 50 रुपये पाठवून दिलं मला. ते 50 रुपये DD काढला इंडिया बँकेमध्ये जाऊन SBI मध्ये आणि तो भरला. परीक्षेला जायचं, परीक्षेचं सेंटर आपल्याकडे नव्हतं. नेटचं गुलबर्गा विद्यापीठामध्ये परीक्षेचं सेंटर होतं. आणि मग तिथे मी परीक्षा दिलो. परीक्षा दिल्यानंतर मग पुन्हा परीक्षेनंतर माझ्या वर्गमित्रांनी MAच्या त्यांनी विचारलं मला, काय तुझा रिझल्ट? कारण मी फर्स्ट इयरला MAला असताना, सेकंड इयरला असताना मी सांगत होतो परीक्षा झाल्यानंतर मला एवढे मार्क पडतील आणि बरोबर तेवढेच मार्क पडले. म्हणून त्यांनी विचारलं की आता काय तुझा अनुभव? तरच तो म्हणे की परीक्षा मी पास झालो, आज मला निकाल लागलेला आहे आणि मी पास झालो. पण तो निकाल पुढे 6 महिन्यांनी लागलेला होता आणि त्यावेळेस काही पेपरला वगैरे असा नाही आला. आणि मग माझा चान्स तो गेलेला होता. मी गावाकडे कामधंदा करत होतो आणि मग परीक्षेचा चान्स गेला. मग परीक्षेचा चान्स गेल्यानंतर तरी पण मी भेटण्यासाठी गेलो लातूरला. मग मित्र चिडवायला लागले मला, परीक्षा पास होतो म्हणतो आणि काय झालं तुझ्या निकालाचं काय? काय म्हणलं, ट्राय अगेन. आपण 10वीला एक कविता होती, ट्राय अगेन, इंग्लिशमध्ये पाटील सरने शिकवलेलं होतं. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करू, काय हरकत आहे त्याला. आणि मग तो माझे मित्र जे देते तिथं माझं नाव लागलेलं होतं. त्या नोटीस बोर्डावर 2 विद्यार्थी पास झाले होते. त्यात मी एक होतो 1 नंबरला आणि दुसरा गायकवाड म्हणून एडिबुकचा विद्यार्थी. ते दोघांचेच नावं त्या बोर्डावर यांनी पाहिलं आणि ते तिथून आलेल्या मला 4 आण्याचं 25 पैशाचं एक पत्र होतं त्यावेळेस. ते पत्र लिहून त्यांनी मला पाठवलं गावाकडे मित्रांनी. मी पाहिलं, हे काहीतरी कथा करते, मस्ती करायला लागले असं वाटलं मला. तरी मी त्याच्याकडे गेलो, आपण भेटलो, त्याला विचारलो खरं काय परिस्थिती आहे. त्यांनी मग मला सांगितलं की खरंच तू पास झालेला आहेस, तुझं अभिनंदन. आणि मग आम्ही गेलो, तिथून जाऊन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणला. आणि मग 99ला योगायोगाने भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान ही कला शाखाच त्यावेळेस सुरू केलेली होती. आणि त्या कला शाखेमध्ये मला शिकवण्याची, सेवा करण्याची संधी अण्णाने दिली. सामान्य कर्मयोगी सिद्धरामजी अण्णा यांनी मला शब्द दिला की तुला नोकरी दिलो पहिल्याच भेटीमध्ये. म्हणजे फार मोठं कोण होते असं एका सामान्य माणसं. आणि एवढंच मी म्हणले नाही, त्यांनी म्हणजे की आता मी जाहिरात देणार आहे आणि त्यावेळेस तू ये. पण ते योगायोगाने जाहिरात द्यायचं राहून दिलं. आणि मग मला DF म्हणून आपल्याकडे हिंदीचे जुनियर लावते 19 वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख
DSS महाविद्यालय मागणी या ठिकाणी म्हणजे आपल्या संस्थेत कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर संजय रावसाहेब बिराजदार सर हे आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी येत आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करावी. त्यावेळेस मिनिमम 35 मिनिट किंवा जास्तीत जास्त 50 मिनिट. आत्ताच आपण काका सरांना पाहिलं आणि मला बरेच वेळेस स्टेजवर येत असताना मला तब्ये दिली गेली तू ज्या कमी वेळेत काय आपलं मनोगत व्यक्त कर. तरी सुद्धा मी प्रयत्न करतो, परंतु या 36 वर्ष आणि 36 वर्षाच्या अगोदरचे जे 6 वर्ष आहेत, या 6 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे माझ्या शारीरिक असेल, मानसिक असेल आणि बौद्धिक विकासाचे कार्य आहे किंवा कार्य आहे. त्या कार्यासाठी या ठिकाणी या मातीतून, या नागवडच्या मातीतून आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आणि उभं राहिल्यानंतर आज आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये, मी असेल, काका असेल, हुसेन असेल किंवा इतर आपले मित्रमंडळी असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे पोलीस क्षेत्र असेल आणि सर्वात महत्त्वाचं सदन शेतकरी, सदन गृहिणी असणाऱ्या अशा महिला मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम करण्यामागचा हेतू असा होता की बरेच वर्षानंतर, जवळपास 36 वर्ष सगळे चेहरे विसरून गेलेले आहेत, आठवणी सुद्धा पुसत होत चाललेल्या आहेत. या कामाच्या व्यापामध्ये, आपल्या संसाराच्या व्यापामध्ये बऱ्याचशा गोष्टी विसरत चाललेल्या आहेत. तरी सुद्धा जे पहिल्या गोष्टी आहेत, लहानपणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या विसर पडत नाहीत. वारंवार त्या आठवण करून देतात आपल्याला आणि म्हणतात की बाबा कधीतरी एकत्र यावं आपण, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आम्ही ठरवलं. खरं पाहिलं तर त्या 6 वर्षामध्ये 1984 आम्ही या श्री जयराम विद्यालय नारंगवाडीमध्ये 5वीला आम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर 1989-90ला आमची 10वी झाली. 10वी पासआउट होत असताना आम्हाला खूप म्हणजे या ठिकाणी दुःख झालं होतं. कारण काय, त्या 6 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्या ठिकाणाहून निघत. या ठिकाणी मला काही गोष्टी थोडंसं सांगाव्याशा वाटतात. ज्यावेळेस 5वीला ॲडमिशन घेतलं, मी 5वीला ॲडमिशन घेतल्यानंतर माझं गाव इथून भोसूर निलंगा तालुका, या गावामध्ये 80 किलोमीटरचं अंतर होता. आई इथं माझ्याकडे नव्हती, वडील म्हणजे आर्यन गुरुजी तेच आई आणि तेच वडील असल्यासारखं होतं आणि सोबत माझ्यासोबत. आता खरं पाहिलं तर माझ्या वडिलांचे सांगू म्हणून मोरे गुरुजी एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक जे आहेत, ते 2 ग्राहक एकाच वाड्यामध्ये पवार सरांच्या वाड्यामध्ये आम्ही राहत होतो. मला कधीच कमामावशी असतील किंवा गुरुजी असतील, मला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. मित्र हो, मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी की त्र्यंबक गुरुजी आहे, त्र्यंबक पवार सर, छायामध्ये क्लासमेट होते. छायाने बाळू आणि शरद या दोघांवर जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं माझ्यावर. कारण काय, जेव्हाही मी तिथून जात होतो, रंजनाच्या आणि छायाच्या घरामध्ये गोळ होतं, तिथून ज्यावेळेस आम्ही फिरायला जात होतो त्यावेळेस छाया आवर्जून बोलवला, तू जेवलास का नाही, जेवायला तिथं पाठवलं. छायाच नाही, सतीश घंटेचं घर असेल, विराजीचं घर असेल, श्रीधर सांगवीचं घर असेल किंवा कुठलेही घर असतील, मला असे घर, खरोशेकर सरांचं घर असेल, ते कुठलंच घर घराकडे गेले म्हणजे शिक्षणासाठी बाहेर पडलो, नोकरी लागली, इकडेच राहिलो, जातोय सुट्ट्यासाठी, पावलं पण गेल्यासारखं जातोय आणि ते करून तेवढंच जाण्यासाठी आणि येण्यासाठी. आता बरेच मित्रजण आले होते माझ्या शेताकडं आणि तिथूनच या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे त्या तिथूनच झाली आणि या त्या भेटीमध्ये आज हा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मला सांगावंसं वाटतं, 7वीला असताना HM गुरुजी पत्रलेखन शिकवत होते. मला चांगलं आठवतंय. आणि पत्रलेखन शिकवत असताना त्यावेळेस 10 पैशाला कार्ड होतं, पोस्ट कार्ड होतं. पत्रलेखन शिकवले सरांनी आणि ते पत्रलेखन मी काय केलं, सगळं घेतलं आणि मधुतात्या पवार यांच्या दुकानात गेलो आणि ते कार्ड विकत घेतलं 10 पैशाचं. त्यावेळेस उधारीवरती कार्ड घेतलं आणि माझ्याकडे स्केच पेन होती ब्राऊन कलरची आणि ते ब्राऊन कलरचे स्केच पेन जो मायना शिकवलेला होता तो सर्व मायना मी त्या ठिकाणी लिहिला.
आणि लिहिल्यानंतर ते पत्र पोस्ट केलं. जसं सरांनी शिकवलं त्याच पद्धतीने पोस्ट केलं. पोस्ट केल्यानंतर ते पत्र 4 दिवसानंतर आलं आणि सर शेताकडे गेले होते. सर सापडत नव्हते आणि त्यावेळेस कसं होतं, जे पोस्टमन आहे ते पोस्टमन शोधत फिरायचं. आणि विशेष अशी बाब होती की त्यावेळेस फोन नव्हते, कसलाच संपर्काचा हे नव्हता. फक्त एकच कार्ड होतं की त्या कार्डवरून पोस्टातून येत होतं आणि एक दुसरी तार येत होती. अतिशय इमर्जन्सी असेल तर तार होती. तर त्यावेळेस काय झालं, त्या पोस्टमनला वाटलं की ब्राऊन कलरचं म्हणजे त्याने रेड कलरचं समजलं. रेड कलरचं ते कार्ड आहे म्हणजे रेड कलरचं लिखाण आहे म्हणजे कोणतरी मयत झाले म्हणून त्याने इमर्जन्सी आहे म्हणून सरांना पूर्ण गाव शोधलं. त्याने पूर्ण गाव शोधलं. सर सापडत नव्हते. शेताकडे गेलं त्यांनी. पोस्टमन शेतात जाऊन सरांना भेटला आणि सरांना भेटून ते पत्र दाखवलं. पत्र दाखवल्यानंतर सर वाचले. खाली लिहिलेलं होतं संजय रावसाहेब बिराला. सर माझ्याकडे ते पत्र घेऊन आले. मला आणि वडील आणि मूर्तींना त्यांनी सांगितलं, अरे म्हणलं तू हे लाल पेन काढलं. मी म्हणलं लाल नाही, ते तपकिरी पेन आहे. माझ्याकडे तेवढी स्केच पेन होती त्याच्यामध्ये. आणि हा किस्सा पूर्ण नारंगवाडीमध्ये गाजवला होता की विद्यार्थ्यांनी इमिडिएट या पद्धतीने रिॲक्शन दिलेलं होतं. त्याचबरोबर 7वीला असताना पाटील सर आम्हाला शिक्षक म्हणून लाभले. त्यावेळेस सरांनी सर्वांचे नाव विचारले. नाव विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचे नाव सांगा तुम्ही. आपल्या बरोबर 21 वर्षापासून देण्यात आहे. आणि हा की संगीला म्हटलं की तू बोलायलाच पाहिजे. मी म्हटलं मला बोलता येत नाहीये. कारण का तर छाप सगळी मोरे सरांची जी एक सामायिक समीकरणे वर्ग समीकरणे शिकवतो. त्यामुळे तो भाग तेवढा बोलण्याचा भाग माझ्याकडे, परंतु ज्ञान या ठिकाणापासून मिळालं आणि ते ज्ञान सोलापूरसारख्या शहरामध्ये आणि आणखी 7 वर्ष पुढे वाढत. काम करतो तळणला. मी गेल्या 3 वर्षात धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 लाख झाडं लावली. ते झाडं नुसती लावली नाही तर ते जगवून दाखवले. त्याबद्दल मला संभाजीनगर सर्कलमधनं पदक मिळालेले. आता वनमंत्र्याकडनं मला पदक जाहीर झालेले. अजून पदक मिळालेले नाही. ही ताकद माझ्या जयराम विद्यालय शाळेमध्ये. मी एक छोटा किस्सा सांगतो. मी 10वीला असताना शाळातून 10वीला होतो शिकायला. आमचे सर म्हणायचे तू जर पास झाला तर मी फाशी घेतो. आणि जयराम विद्यालयानं मला पास केलं. मी पेढे घेऊन त्या सराकडे गेलो. नाटक सराकडे गेलो. ही माझ्या जयराम विद्यालय सरा शाळेची ताकद आहे. एवढं बोलून 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रेमाचा नमस्कार. आमच्या पूर्वजांचा आज भेटीगाठी होत आहे. आणि हा कार्यक्रम मी यासाठी आयोजित करतो की 90पासून आमची भेटी होते. मी आमचं लग्न सुद्धा मिस केलेलं आहे घरातून. मी आलो नाही सुट्टीमध्ये. तर सगळ्यांची भेटीगाठी घेऊन मी सुट्टी घेऊन आलेलं. त्यामुळे खूप आनंद होत आहे सगळ्यांची भेट. नमस्कार. आज अनेक वर्षानंतर आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. हा क्षण केवळ भेटीचा नाही तर जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि मैत्रीची नाती पुन्हा नव्याने जपण्याचा आहे. शाळेत गाडीचे अध्यक्ष आदरणीय संस्थापक माजी शिक्षण संस्था सदस्य माजी सहकारी ज्येष्ठ सर आणि 4 वर्षासाठी आमच्या शाळेत निवडून झालेले DS पाटील सर, अतिशय महत्त्वाचे काम धंदे सोडून या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. विचार करा, हा स्नेह मेळावा म्हणजे काय? आणि प्रेमाचा मेळावा आहे.
प्रेमाने एकत्र जगण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जमलेले आहात. तुमचे एकमेकाचं सुख दुःख बरोबर एकमेकाचे सुख दुःख एकमेकांना विचारपूस करणं यासाठी हा स्नेह मला या ठिकाणी केलेला आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही खरोखरच या शाळेतून जे ज्ञान घेतलं, जे संस्कार घेतले, या संस्काराचं ज्ञानाचा उपयोग तुम्ही आपापल्या कार्यामध्ये ज्या ठिकाणी जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहात याची जाणीव मला झालेली आहे. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो. एकाचा अनुभवाचे एकमेकांना देवाणघेवाण करायची याची पिढी सुद्धा अपेक्षित नाही. तुम्हालाही नसावं आणि मलाही नाही. कारण आपण आता एक कर्तृत्वाच्या दृष्टीने एवढे मोठे झालात की आम्हाला सगळ्यात मोठा आनंद त्या गोष्टीचा आहे. आजची विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठे झाले त्याच्यापेक्षा पिता असणाऱ्याला सगळ्यात मोठा पुत्राचा तोच असतो. गुरुनं सुद्धा करायची कोण आनंद असतो की आपली विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठी व्हावी. आणि आज खरोखरच त्याच गोष्टीचा आनंद आहे की आज तुम्ही एवढ्या वर्षानंतर 36 वर्षाचा काळ पडल्यानंतर तुम्ही आठवणीत अजूनही पूर्ण झोपून ठेवा. याचं गुण निर्देश करण्यासाठी मी उभं आज काही बोलावं असं नाही की तुम्ही खरोखरच अजूनपर्यंत आमच्या आठवणी ठेवलात. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही काय माहिती आहे, सगळ्यात मोठी गोष्ट श्रद्धा प्रेम हा भाव होतो. शिक्षक किती हुशार आहे, किती विद्वान आहे हा भाव नाही, पण तुमची श्रद्धा कशी आहे, तुमची प्रेम कसं आहे त्याच्यावरच माणूस मोठा होतो. बाप आणाडीच असतो पण शिकवत असताना बरोबर शिकलं पाहिजे. शिकलं असतानाच काही नाही याचं काही नाही. हा जो भाव आहे तो सगळ्यात मोठा आणि शिक्षकापैकी तो सगळ्यात महत्त्वाचा. पहिल्या 5 वर्षापर्यंत मुलाचं सगळ्यात मोठा युवक असतो की जे आईवडीलच असतो. एकत्रित संघटन केलेलं आहे तर एकच मिळून एक कार्य केलेलं आहे. आपण ते कितीचं गुण करून तुम्ही आलेला आहात. आणि मुलीसाठी आता काही उद्या तुमचा मोठ्या पौर्णिमेचा सण एवढा घेऊन आमच्या ह्या कार्यक्रमात त्यामुळे मी तुमचा मुलाचे धन्यवाद देतो, आभार देतो. तसेच आणि आता तुम्ही ज्या काय आठवणी आमच्याकडे रपून दिला तर आम्हालाही तुमच्या आठवणीवर किंवा मला हा विषय कठीण होता त्यामुळे मी पुन्हा काही जरा जबरदस्ती करतात 10 टक्के असेल किंवा पर्यायी शिक्षाही केलं असेल तर त्याबद्दल तुम्ही एवढी हे करून हे केला तर त्यावेळेस आता ह्या आपल्या शाळेबद्दल माहिती होती जाईल की खेड्यातली शाळा केंद्रावर कुठली शाळा नांदवडी शाळा कुठं पुढे शाळा कुठली शाळा नांदवडी शाळा पण खरोखर सांगतो की आमच्या शाळेसाठी डिजिटल शाळाच नव्हती. आमच्या शाळेमध्ये इतका स्टाफ चांगला होता ज्याला सब्जेक्ट ज्ञान विषय ज्ञान दिले अशा विद्यार्थी प्रत्येक विषय चांगले शिकत होते. काही मुलींची युनिव्हर्सिटी होती त्याच्याबद्दल जे मराठीमध्ये पारंगत होते त्यांचा एक शब्द म्हणजे असा होता की गणित मान घ्या अशा प्रकारचे होता. अरे मुलींचं जर काय सांगावं कोण करावं कौतुक करावं चालूवर एखादी स्पर्धा त्या स्पर्धेला जर मोठा ध्यान झालं तर मुली चालूवर त्या रात्री हे आपल्या खेड्यात असल्यामुळे वेळेवर पद्धती असते वेळेवर भेटून असते आदर्शमध्ये काही मुली माहिती आता हे असं आहे म्हणजे रातोरात विद्यार्थ्याला हा जो मोकळेपणानं त्यांचं कार्य करा ह्याच्यामध्ये समाधानी तुमच्या लेकराबाचं किंवा तुमच्याचं कल्याण आहे किंवा एक तुम्हाला नम्रती विनंती आहे नम्रतेची विनंती आहे. आपला पेशा जो आहे तो पेशा आपण पगार घेतो आपण एक फुकट करते काम म्हणा तर आपण सेवा ही उत्कृष्टपणे द्यावं की जेणेकरून लोकांना परत आपलं नाव काढावं. आता तुम्ही जे एवढं आमचं नाव काढा 36 वर्षानंतर आमचं नाव काढणार आज 36 म्हणजे 3 जप झाली 12 36 झाली त्याच्यामध्ये 6 वर्षांनी तुम्हाला शिकायची 42 वर्षांचा ही काळ आहे तेव्हापासून तुम्ही आता काहीतरी आम्ही चांगली केलं असं किंवा तसंच आम्हाला म्हणजे तुम्ही सुद्धा
वाटतं. बरोबर आहे. पुन्हा एकदा तुमची सर्वांचे नामांकित बोलवते, आभार म्हणतो. आणि असे कार्यक्रम मागे एकदा कौटुंबिक घ्यायचा होता, त्यामुळे नारमडे आहे या शाळेची स्थापना 19 जून 1956 त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज या जूनमध्ये या आपल्या शाळेला 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आणि या 75 वर्षामध्ये आपल्या शाळेने भरपूर असं भरभराटी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यात मला खरंच आज आनंद वाटतो आणि तुम्हाला धन्यवाद द्यावं असं वाटतं की आज आपण पाहतो की शाळेला स्थापना होऊन किंवा चालू होऊन 75 वर्ष झाले आणि हा तुमचा 5वा स्नेह मेळावा त्या ठिकाणी आहे. कारण जे काही शिक्षक असतात फक्त शिक्षकाची किंवा शाळेची जे काही अपेक्षा असते फक्त आपल्या ज्या विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला 2 गोष्टी प्रेमाने बोलावेत हीच त्या ठिकाणी शिक्षकाची अपेक्षा असते. जसं आता इतर क्षेत्राचा विचार केला, डॉक्टर असेल, वकील असेल, तर यांची अपेक्षा असते किंवा भांडण व्हावं किंवा आजारी पडावं आपल्याकडे यावं, परंतु शिक्षकाची अपेक्षा एवढीच असते की आपले जे विद्यार्थी आहेत ते आपल्यापेक्षा चांगल्या पदावरती त्या ठिकाणी काम करावं. तर आज आपण या शिक्षकांचा जो काही सन्मान केला, शाळेचा जो काही सन्मान केला, यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि मोरे गुरुजी ज्या पद्धतीने म्हणजे की आम्ही जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत करतो, तर मला गुरुजींना सांगावं असं वाटतं की सर या शाळेचा जो बदल झालेला आहे तर तो बदल जे काही दानशूर व्यक्ती आहेत तर त्या दानशूर व्यक्तीच्या मदतीने त्या ठिकाणी झालेले आहे. प्रत्येकाने गावातील असतील, परगावचे असतील, प्रत्येक व्यक्तीने काही ना काही त्या ठिकाणी मदत केलेली आहे. संस्थेने आपल्याला फक्त चालवण्याची त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे, परंतु इतर जे काही दानशूर व्यक्ती आहेत जसं आता पडदे असतील किंवा इतर सुविधा असतील किंवा बाहेर जे काही ग्राउंडवरती तुम्हाला शिवशोभीकरण दिसलेलं आहे किंवा बेंच असतील तर हे सगळं CSR फंड जे आहे त्या फंडामधून किंवा गावातील व्यक्तीतून त्या ठिकाणी मदतीनं हा सगळा बदल झालेला आहे. किंवा आमचे जे काही कर्मचारी आहेत साधारणतः 2-3 वर्षापासून आमच्या शिक्षकांचे जे वाढदिवस आहेत तर वाढदिवसाला आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करतो. जसं आता शाळेमध्ये झाडं नव्हते किंवा कुंडे नव्हते, प्रत्येकाने 10 कुंडे द्यायचं किंवा रोपं द्यायचं किंवा हे जे पडदे आहेत प्रत्येकाकडून त्या ठिकाणी 2-2 हजार रुपये वाढदिवसासाठी जमा केले. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी शाळेमध्ये कुंडे म्हणजे अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवून हा बदल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि मोरे सरांना म्हणजे सर्वांना सांगावं असं वाटतं की आजही जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेना किंवा बॅग त्या ठिकाणी आम्ही देतो. आजही कपाटामध्ये नाही गेलो तर 200 वह्या असतील, 10-15 बॅग ठिकाणी धन्यवाद म्हणून माझ्या सर्वांच्या सहकार्यातूनच या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये या धैर्य विद्यालयाचा पूर्ण कायापालट झालेला आहे करतो. आणि अशा या सुंदर देखण्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर काकासाहेब प्राध्यापक संजय रावसाहेब देवळकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. माझी शाळा सुंदर शाळा हा प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जात होता. ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा झाले त्यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला गेला. आणि मला वाटतं की त्याच वर्षी आपल्या या प्रशालेमध्ये माझी बदली झालेली होती. आणि मग त्यावेळी ज्यावेळी हा आणि ज्या वेळेस शाळेला काही सहकार्य लागेल त्यावेळेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि त्या उदात्त हेतून ज्या ठिकाणाहून आम्ही घडलो त्या ठिकाणी आम्हाला खरंच अभिमान वाटेल की आम्ही काहीतरी त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणून मी आवर्जून आम्ही सर्वजण आपल्या सहकार्याच्या अपेक्षा करतो. धन्यवाद सर. आपण त्या ठिकाणी मला आभार मानण्यासाठी पाचारण केलं. खरं पाहिलं तर आभार हा शब्द जो आहे तो खूपच भारी आहे. आपणच आपली शाळा आहे, आपण त्या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि जे शिकवलेले जे शिक्षक आहेत ते आपलेच आहेत आणि आपलीच माती आहे. खरं पाहिलं तर कार्यक्रमाचं आभार मानणं म्हणजे ही एक औपचारिकता आहे. म्हणून मी या ठिकाणी थांबलो, कारण आपणच आपल्या माणसाचे आभार मानणं सुद्धा खूप कठीण असतं, परंतु कार्यक्रमाची औपचारिकता आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर आभार मानण्यासाठी
खूप आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शेषरावजी पवार तात्यासाहेब हे आपली प्रकृती ठीक नसताना सुद्धा या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत ऋणी आहे. किंवा आमचं जे बॅच आहे हे सर्वजण आपले अत्यंत ऋणी. त्याचबरोबर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख उपस्थितीमध्ये मोरे जयंत गुरुजी हे सुद्धा ते पवार जर सोडलं तर आज जवळपास सगळे 70+ आहे. त्याचबरोबर पाटील सर, HM गुरुजी, त्र्यंबक गुरुजी, सुभाष पवार सर हे आपली प्रकृती, सर्वांची प्रकृती जवळपास म्हणजे गुडघ्याचा त्रास आहे, तुम्हाला शुगरचा त्रास आहे, तुम्हाला लब्ध झाले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष करून या जयराम विद्यालय नारायणवाडी याचे मुख्याध्यापक अजय पवार हे सुद्धा कार्यक्रम ज्यावेळेस आहे म्हणून कळालं तेव्हापासून कार्यक्रम आता सांगता होते तोपर्यंत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीसाठी इव्हन हे माईक ॲडजस्टमेंट करण्यासाठी या विद्यालयाचे जे सर्व टीम आहे, नितीन सूर्यवंशी सर असतील, अतिशय सुंदर अशा पद्धतीने सूत्रसंचालन केलं. खरं पाहिलं तर आज सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस म्हणलं की शिक्षक असेल किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल, सुट्टी म्हणलं की ते कधीच अवेलेबल होत नाही. परंतु एका शब्दावरती आमच्या सर्वजण या ठिकाणी पूर्ण टीम, नितीन सूर्यवंशी सर असतील, अजय पवार सर असतील, त्यांची टीम असेल, आप्पा वगैरे असतील, हे सर्वजण आपल्या वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल 90च्या बॅचच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा पूर्ण दिवसभराचा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं राबवावा आणि ती जी आठवणी आहेत आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहाव्या यासाठी जे सातत्यानं प्रयत्न करत आहे, व्हिडिओग्राफी असेल, फोटोग्राफी असेल, तसे प्रवीण अतिशय लहान वय आहे, परंतु लहान वयात एक चांगला उपक्रम डिजिटलायझेशनचा जो उपक्रम आहे ते या ठिकाणी आज दिवसभर आम्हाला वेळ देऊन सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि फेटे बांधणाऱ्यांचे फेटे सुद्धा अतिशय सुंदर फेटे बांधलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की सेल्फी काढावं, प्रत्येकाला सेल्फी काढावं वाटतं, पण वेळ मिळाला नाही. तर बिलकुल आता 1-2च्या मध्ये जेवण प्लस सेल्फी काढून घेऊन आपला आनंद व्यक्त करावा. अशा पेटे बांधणारे आमचे जे मित्र आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व टीम, श्री जयराम विद्यालय नारायणवाडीची जी सर्व टीम आहे त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही खूप आभार. नागरिक असतील त्या सर्व नागरिकांचं, ज्यांनी आमच्या उभारणीमध्ये सहकार्य केलं, त्या सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी सदस्यात आभार मानतो. आणि खरं पाहिलं तर आता या कार्यक्रमानंतर सर्वात महत्त्वाचा जो कार्यक्रम होता आपला, तो जेवणाचा जो कार्यक्रम आहे, तर मी सर्वांना विनंती करतो, प्रमुख पाहुणे असतील, विद्यार्थी मित्र असतील, त्या सर्वांना विनंती करतो की जेवणासाठी आपण त्या ठिकाणी 1 ते 2चा टाईम आहे, परंतु थोडासा वेळ वाढलेला आहे, त्यामुळं जेवणाचा स्वाद घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की तुम्ही म्हणसाल की आम्ही उपस्थित राहिलो, आमचे काय आभार मानावं, मी काय आभार मानावं तुमचा, कारण काय सगळ्यांनीच आपण हे मिळून हे कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं ज्यांनी हा उपक्रम चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे, आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.